इयत्ता 10वी विषय गणित 2 प्रकरण 3 वर्तुळ। आज आपण या व्हिडिओमध्ये सराव संच 3.1 सोडवणार आहोत। आपण चॅनलवरती नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। मागील व्हिडिओमध्ये आपण स्पर्शिका त्रिज्या प्रमेय, स्पर्शिका खंडाचे प्रमेय याचा आपण अभ्यास केलेला आहे। आता आपण सराव संच 3.1 सोडवूया। सराव संच 3.1 मधील प्रश्न पहिला, आकृतीत केंद्र C असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 6 सेमी आहे। या ठिकाणी केंद्रबिंदू C आहे आणि या वर्तुळाची त्रिज्या किती आहे? 6 सेमी आहे। रेषा AB या वर्तुळाला बिंदू A मध्ये स्पर्श करते। या माहितीवरून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या। त्यातला पहिला प्रश्न आहे, कोन CAB चे माप किती अंश आहे आणि का? दुसरा प्रश्न, बिंदू C हा रेषा AB पासून किती अंतरावर आहे आणि का, म्हणजे त्याचं कारण द्यायचंय। जर डिस्टन्स AB बरोबर 6 म्हणजे AB चं अंतर 6 सेमी असेल तर डिस्टन्स BC काढा। तर डिस्टन्स किती येते? BC। डिस्टन्स AB किती आहे? 6 सेमी। तर डिस्टन्स BC आपल्याला काढायचं आहे, म्हणजे BC चे अंतर काढा। इथे BC आहे। कोण ABC चे माप किती अंश आहे आणि का? कोण ABC चे माप किती अंश आहे आणि का? म्हणजे प्रथम आपल्याला काय करावं लागेल? ही आकृती पूर्ण करावी लागेल। म्हणजेच काय? रेख CA आणि रेख CB जोडावे लागतील। रेख CA आणि रेख CB काय करूया? जोडून घेऊया। रेख CA आणि रेख CB आपण काढलेली आहे। आता पहिला प्रश्न, पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण लिहूया। कोन CAB चे माप किती अंश असेल? आता AB काय? AB ही वर्तुळाला A बिंदू स्पर्श करते, म्हणजेच AB ही वर्तुळाची काय आहे? स्पर्शिका आहे। आणि हे स्पर्श करते म्हणजे काय? ती स्पर्शिका, म्हणजे रेषा AB ही स्पर्शिका आहे। CA वर्तुळाची त्रिज्या आहे, म्हणजेच आपल्याला प्रमेय माहिती आहे, स्पर्शिका त्रिज्या प्रमेय। स्पर्शिका आणि त्रिज्या परस्परांना काय असतात? लंब असतात। म्हणजेच हा कोण किती मापाचा असेल? 90 मापाचा असेल, कारण का स्पर्शिका आणि त्रिज्या परस्परांना लंब असतात। म्हणून पहिला जो प्रश्न विचारला होता, कोन CAB किती अंश? 90। पुढे कारण विचारलंय आपल्याला, का? तर स्पर्शिका त्रिज्या प्रमेय, स्पर्शिका त्रिज्या प्रमेय। दुसरा प्रश्न, बिंदू C हा रेषा AB पासून किती अंतरावर असेल? म्हणजेच आपल्याला काय अंतर काढायचं आहे? CA। आपल्याला अंतर कोणतं काढायचं आहे? CA विचारलंय। बिंदू C हा AB पासून किती अंतरावर असेल? म्हणजेच आपल्याला कोणतं अंतर काढायचं आहे? CA। दुसरं आपण बघितले, CA लंब काय? AB। त्रिज्या CA लंब रेषा AB। लंब रेषा AB। नंतर CA किती आहे? CA वर्तुळाची त्रिज्या आहे। या ठिकाणी दिले CA वर्तुळाची त्रिज्या किती? 6, म्हणजे CA किती असणार? 6। CA बरोबर 6 सेमी। CA बरोबर 6 सेमी, म्हणजेच बिंदू C हा रेषा AB पासून किती अंतरावर आहे? हे अंतर किती आहे? 6 सेमी। CA किती आहे? 6, म्हणजेच
सी हा AB पासून किती अंतरावर आहे? 6 सेमी अंतरावर आहे. CA लंब AB ही स्पर्शिका, त्रिज्या, प्रमेय. CA बरोबर 6 म्हणजेच बिंदू C हा रेषा AB पासून AB पासून 6 सेमी अंतरावर आहे. सहा सेमी अंतरावर आहे. नंतर प्रश्न तिसरा काय विचारलंय? AB बरोबर 6, AC बरोबर 6 आणि AB बरोबर किती आहे? 6 सेमी दिले. आपल्याला CA बरोबर पण किती आहे? 6 सेमी. AB बरोबर पण 6 सेमी. तर काय काढायचंय? BC काढा, डिस्टन्स BC काढा. BCचे अंतर म्हणजेच कोणतं प्रमेय वापरणार आपण? या ठिकाणी या त्रिकोणामध्ये हा A कोण 90 मापाचा आहे, म्हणजेच हा काटकोन त्रिकोण तयार झाला. आणि काटकोन त्रिकोण असेल तर कोणतं प्रमेय? पायथागोरसचे प्रमेय. तिसरं, AC बरोबर डिस्टन्स AB बरोबर 6 सेमी, डिस्टन्स CA बरोबर 6 सेमी. आता त्रिकोण CAB मध्ये कोण A बरोबर 90 अंश. कोण A बरोबर किती? 90 अंश. म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार पायथागोरसचं प्रमेय काय येईल? कर्ण वर्ग. कर्ण कोणता आहे? BC. BC वर्ग बरोबर एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू म्हणजेच काय? CA वर्ग अधिक AB वर्ग. पायथागोरसचे प्रमेय. पायथागोरसचे प्रमेय. BC आपल्याला काढायचं आहे. CA किती आहे? 6. 6चा वर्ग. AB पण किती आहे? 6. 6चा वर्ग. 6चा वर्ग किती येतो? 36 अधिक 36. आपण या प्रकारे लिहू शकतो 36 गुणिले 2. 36 दोनदा आहे म्हणजे 36 गुणिले 2 किंवा 36 अधिक 36 किती होतात? 72 होतात. 36 अधिक 36 72. तुम्ही या प्रकारे लिहा किंवा 72 लिहिलात तरी हरकत नाही. म्हणजेच BC वर्ग बरोबर किती आलं? 36 गुणिले 2. आता आपल्याला BC काढायचं आहे म्हणजेच काय करावं लागेल? इथे BC वर्ग आहे म्हणजे वर्गमूळ घ्यावं लागेल. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घ्या. 36चं वर्गमूळ किती येतं? 6. 36चं वर्गमूळ 6. 2चं वर्गमूळ नाही म्हणजेच काय? 2चं वर्गमूळ किती येईल? वर्गमुळात 2. म्हणजेच BC बरोबर 6 वर्गमुळात 2. म्हणून डिस्टन्स BC बरोबर 6 वर्गमुळात 2 सेमी. आता चौथा प्रश्न, कोण ABC चे माप किती? कोण ABC हा कोण विचारलाय आपला. तर या ठिकाणी 6 सेमी 6 सेमी म्हणजे दोन्ही बाजू समान आहेत. म्हणजेच हा आणि हा कोण किती आहे? 90 आहे. म्हणजेच हा त्रिकोण समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे. कोणता त्रिकोण आहे? समद्विभुज काटकोन त्रिकोण. आणि समद्विभुज काटकोन त्रिकोणाचा प्रत्येक लघुकोन, उरलेले लघुकोन किती मापाचे असतात? 45 अंशाचे असतात. म्हणजे हा C कोण किती असेल? 45. B पण किती असेल? 45. आपल्याला कोणता कोण विचारलाय? B किती मापाचा आहे? 45. चौथा प्रश्न, त्रिकोण ABC मध्ये AB बरोबर AC, AB बरोबर AC, कोण CAB बरोबर 90 अंश. म्हणून त्रिकोण ABC हा समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे. म्हणून कोण
ABC बरोबर 45 अंश. ओके, म्हणून एबीसी बरोबर किती येणार 45 अंश. कारण का काटकोन त्रिकोणाचा समद्विभुज काटकोन त्रिकोणाचा लघुकोन किती मापाचे असतात 45 अंशाचे असतात. किंवा तुम्ही असं या प्रकारे करू शकता, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते 180 अंश असते. आता 180 अंश आपण याला एक्स मानू शकतो. दोन्ही कोण हा 90 आहे, दोन बाजू समान आहेत आणि एकरूप बाजू समोरचे कोण पण काय असतात एकरूप असतात. जर बाजू एकरूप असतील तर कोण एकरूप असतील. समजा मी याला एक्स घेतला याला एक्स घेतला म्हणजेच काय येणार आहे ते एक्स अधिक एक्स, एक कोण किती 90 मापाचा आहे बरोबर 180. 2 एक्स बरोबर 90 तिकडे घ्या, 180 वजा 90 किती येणार 90. म्हणजेच एक्स बरोबर 90/2, एक्स बरोबर किती येईल 45. म्हणजे या प्रकारे सुद्धा तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता. किती आहे उत्तर 45. म्हणजेच एक्स हे दोन्ही कोण एक्स मापाचे घेतले आहेत, म्हणजे बी कोण पण 45 आणि सी पण किती आहे 45. आपल्याला कोणता कोण विचारला होता, कोण ABC चे माप काढा. ABC चे माप किती अंश आहे तर ABC बरोबर 45 अंश. कळले. या प्रकारे आपल्याला पहिला प्रश्न आपण किंवा पहिले उदाहरण सोडवलेले आहे. आता आपण दुसरं उदाहरण सोडवूया. उदाहरण दुसरे, शेजारील आकृतीत ही शेजारी आकृती आपल्याला दिलेली आहे. केंद्र O असलेल्या वर्तुळाच्या बाह्य भागातील R या बिंदूपासून काढलेले RN हे स्पर्शिका खंड वर्तुळाला बिंदू M व बिंदू N मध्ये स्पर्श करतात. जर OR बरोबर 10 सेमी, OR किती आहे 10 सेमी, OR बरोबर 10 सेमी व वर्तुळाची त्रिज्या 5 सेमी, म्हणजे आपल्याला काय काढावं लागेल OM आणि ON प्रथम जोडावे लागतील. OM आणि OR काय आहेत वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. 5 सेमी असेल तर प्रत्येक स्पर्शिका खंडाची लांबी काढा. किती, म्हणजे या ठिकाणी स्पर्शिका खंड किती आहेत 2 आहेत, RM आणि RN. आपल्याला RM आणि RN हे दोन्ही स्पर्शिका खंडांची लांबी काढायची आहे. नंतर विचारलंय कोण MRO हा कोण विचारलाय MRO. नंतर तिसरा कोण आहे MRN हा तिसरा प्रश्न आहे. कोण MRN चे आपल्याला माप काढायचं आहे. तर प्रथम काय करूया आपण, MO रेख MO व रेख NO काढा. पट्टीच्या साहाय्याने हे दोन्ही काय करा जोडून घ्या. आता आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर काढूया. प्रत्येक स्पर्शिका खंडाची लांबी किती. त्या अगोदर या ठिकाणी OM त्रिज्या आहे, RM स्पर्शिका खंड आहे म्हणजे स्पर्शिका आहे, OM त्रिज्या RM स्पर्शिका, म्हणून कोन OMR किती असेल 90 अंश. त्याचप्रमाणे कोन ONR किती असेल 90 अंश. म्हणजे OM लंब RM, OM लंब RM आणि ON लंब RN. कारण का स्पर्शिका त्रिज्या प्रमेय, स्पर्शिका आणि त्रिज्या परस्परांना कशा असतात लंब असतात. आता या ठिकाणी कोण M किती 90 झाला, कोण N किती आहे 90. आता आपल्याला त्रिज्या किती दिली होती, त्रिज्या वर्तुळाची त्रिज्या 5 सेमी, म्हणजेच OM किती असेल 5 सेमी आणि ON पण किती असणार 5 सेमी. वर्तुळाची त्रिज्या 5 सेमी आहे. आता त्रिकोण ONR मध्ये किंवा कोणत्याही त्रिकोण घ्या तुम्ही, OMR घेऊ शकता. त्रिकोण OMR मध्ये किंवा यावरून अगोदर घ्यायचे थांबा 1 मिनिट. OM लंब RN म्हणून कोण
MOR बरोबर 90. OM लंब RN, OM लंब RN म्हणजेच हा कोण किती आहे 90. म्हणजेच हा कोण किती आहे 90. ओके. आता त्रिकोण OMR मध्ये OMR मध्ये कोण OMR किती आहे 90 अंश. म्हणून त्रिकोण OMR हा काटकोन त्रिकोण आहे. एक कोण 90 म्हणून त्रिकोण OMR हा काटकोन त्रिकोण आहे. आणि काटकोन त्रिकोण म्हटलं की लगेच आपल्याला क्लिक होते पायथागोरसचे प्रमेय. कोणते प्रमेय? पायथागोरस. तर पायथागोरसचं प्रमेय वापरायचं असेल तर कर्ण कोणता आहे? 90 कोणासमोरची बाजू काय असते? कर्ण. म्हणजे OR काय झाला? कर्ण. म्हणजेच काय? कर्ण वर्ग बरोबर एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग. म्हणजेच OR वर्ग बरोबर OM वर्ग अधिक MR वर्ग. OR वर्ग बरोबर OM वर्ग अधिक MR वर्ग. कोणतं प्रमेय? पायथागोरसचे प्रमेय. OR ची लांबी किती आहे? 10 सेमी म्हणजे 10चा वर्ग. OM किती आहे? 5चा वर्ग अधिक MR वर्ग. 10चा वर्ग 100, 5चा वर्ग 25 अधिक MR वर्ग. म्हणून MR वर्ग बरोबर हे 25 या बाजूला घ्या, काय येणार? 100 वजा 25. MR वर्ग बरोबर किती येतात? 75. MR वर्ग आपल्याला MR ची किंमत पाहिजे म्हणजेच काय करणार? वर्गमूळ घेणार. म्हणून MR बरोबर वर्गमुळात 75 काय घेतलं? वर्गमूळ घेऊन MR बरोबर हे 75 आपल्याला या प्रकारे लिहिता येतील. 25 त्रिक 75. म्हणून MR बरोबर 25चं वर्गमूळ 5 आणि 3चं वर्गमूळ किती येणार? वर्गमुळात 3. म्हणून MR बरोबर किती येणार? 5 वर्गमुळात 3 सेमी. वर्तुळाचे स्पर्शिकाखंड काय असतात? समान लांबीचे असतात. हे प्रमेय पाहिले आपण. स्पर्शिकाखंडाचे प्रमेय हे दोन्ही स्पर्शिकाखंड काय असतात? समान लांबीचे. किंवा तुम्ही त्रिकोण ONR घेऊन पुन्हा NR ची किंमत काढू शकता. आपण काय आता काढले? MR ची किंमत काढले. MR बरोबर काय असणार? NR. कारण का? हे दोन्ही स्पर्शिकाखंड समान लांबीचे असतात. MR बरोबर NR. स्पर्शिका खंडाच्या प्रमेयानुसार दोन्ही स्पर्शिकाखंड कसे असतात? एकरूप असतात. म्हणून MR बरोबर 5 वर्गमुळात 3. म्हणून NR बरोबर 5 वर्गमुळात 3 सेमी. कळले? दोन्ही आपण काय काढले? काय विचारलं होतं आपल्याला? प्रत्येक स्पर्शिकाखंडाची लांबी किती आहे? 5 वर्गमुळात 3. लिहा प्रत्येक स्पर्शिका खंडाची लांबी 5 वर्गमुळात 3 सेमी आहे. हा पहिला प्रश्न आपला पूर्ण झाला. आता दुसरा प्रश्न काय विचारलाय? MRO चे माप किती? MRO चे माप किती? आता या ठिकाणी बघा, त्रिकोण OMR हा कर्ण 10 सेमी आणि एक बाजू 5 सेमी. कर्ण 10 आणि ही बाजू 5. आता या त्रिकोणामध्ये म्हणजे ही बाजू कर्णाच्या निमपट आहे. कर्ण 10 आणि OM किती आहे? 5. म्हणजेच OM ही बाजू कर्ण म्हणजेच OR च्या निमपट आहे. जर बाजू आणि ती कोणत्या कोणासमोरची आहे? R कोणासमोरची आहे. कळलं? आपल्याला माहिती आहे 30 कोणासमोरील बाजू काय असते? कर्णाच्या काय असते? निमपट असते. 30 कोणासमोरील बाजू कर्णाच्या निमपट म्हणजे ही बाजू निम्मी आहे. याचा अर्थ हा R किती असला पाहिजे? म्हणजे MRO किती असला पाहिजे? 30 असला पाहिजे. कारण का 30 कोणासमोरील बाजू काय असते? कर्णाच्या निमपट.
तर लिहूया आपण ते उत्तर. OM बरोबर 5, OR बरोबर 10 सेमी, म्हणून OM बरोबर 1/2. OR कळलं, OM किती 5 म्हणजे 10च्या निमपट, 1/2 OR, म्हणून कोन MRO बरोबर 30 अंश. कारण का 30 अंश? कारण का ही बाजू निम्मी आहे, कर्णाच्या निम्मी, आणि जी बाजू कर्णाच्या निम्मी कोणती बाजू आहे ती OM. तर समोरचा कोण कोणता आहे? R. आपण कोणतं प्रमेय पाहिलं होतं? 30 कोणासमोरील बाजू का असते? कर्णाच्या निमपट. ही बाजू कर्णाच्या निमपट आहे, म्हणजेच हा R किती असला पाहिजे? 30 असला पाहिजे. म्हणून कोण MRO किती आहे? 30. याला कारण येईल त्रिकोणाच्या 30, 60, 90, 30 अंश, 60 अंश, 90 अंश त्रिकोणाच्या प्रमेयाच्या व्याख्यानुसार. व्याख्यानुसार किती आला? MRO किती आला? 30. आपल्याला दोन कोण विचारलेत? MRO आणि दुसरा कुठला विचार? MRN. तिसरा विचारलाय MRN. आता MRN कुठे आहे? आता हा 30 आला, त्याचप्रमाणे हा पण कोण किती असेल? 30 असणार आहे. त्या बघा, कोण MRO 30 अंश, त्याचप्रमाणे कोण NRO पण किती येईल? 30 अंश. कारण किंवा दोन्ही कोणते एकरूपच आहेत. हे दोन त्रिकोण एकरूप असतील म्हणजे हे दोन्ही कोण एकरूप आहेत, म्हणजेच आपल्याला लिहिता येईल कोण MRO एकरूप कोण NRO. कळलंय? दोन छोटे कोण घेतले, MRO आणि NRO. हे दोन कोण किती आहेत? एकरूप. एकरूप त्रिकोणांचे संगत कोण. आता कोण MRO बरोबर कोण MRO म्हणजे या दोन कोणांची बेरीज, म्हणजेच काय? MRO अधिक NRO. कळलंय? हा मोठा कोण म्हणजे या दोन कोणांची बेरीज, म्हणजेच काय? कोण MRN बरोबर कोण MRN बरोबर कोण MRO अधिक कोण NRO. किती? 30 अंश अधिक 30 अंश, म्हणून कोण MRN बरोबर 60 अंश. किती आला? कोण? 60 अंश. अशा प्रकारे आपण हे तिन्ही प्रश्न आपण काय केले? सोडवले आहेत. स्पर्शिका खंडाची लांबी काढली, MRO चे माप काढले, कोण MRN चे माप काढले. कोण MRO किती? 30 अंश आलं, आणि कोण MRN किती आहे? 60 अंश. आता आपण उदाहरण तिसरे सोडवूया. उदाहरण तिसरे, रेख RM व रेख RN हे केंद्र O असलेल्या वर्तुळाचे स्पर्शिका खंड आहेत. तर रेख OR हा कोण MRN व कोण MON या दोन्ही कोणांचा दुभाजक आहे हे सिद्ध करायचं आहे. म्हणजेच आपल्याला काय सिद्ध करावं लागेल? OR हा रेख OR हा कोण MON चा दुभाजक आहे, म्हणजेच आपल्याला हे दोन्ही कोण काय दाखवावे लागतील? एकरूप दाखवावे लागतील. त्याचप्रमाणे OR हा कोण MRN चा दुभाजक आहे, याचा अर्थ हे आपल्या दोन्ही कोण एकरूप दाखवावे लागतील. म्हणजे कोणता कोण? कोण MRO एकरूप कोण NRO हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. ते दोन कोण जर एकरूप दाखवायचे असतील तर आपल्याला काय दाखवावं लागेल? हे दोन त्रिकोण आपल्याला एकरूप दाखवावे लागतील. म्हणजेच आपल्याला हे दोन जे त्रिकोण दिसत आहे हे दोन त्रिकोण आपल्याला एकरूप दाखवावे लागतील, तरच हे त्यांचे संगत कोण एकरूप होतील. तर पक्ष आपल्याला माहिती आहे. तरच्या अगोदर जे वाक्य आहे सर्व, रेख RM आणि रेख RN हे केंद्र O असलेल्या वर्तुळाचे स्पर्शिका खंड आहेत. हा काय झाला तुमचा पक्ष. तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. रचना,
आपल्या प्रश्नामध्ये हे ओ एम आणि ओ एन जोडून दाखवलेले नाहीत आकृतीमध्ये. मी ते जोडलेले आहेत म्हणजे आपण ते काय केले, रचना केले. म्हणजेच काय, रेख ओ एम वर एक ओ एन काढा. नंतर या वर्तुळामध्ये ओ हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे, आर एम ही स्पर्शिका आहे, स्पर्शिका खंड आहे, आर एन ही सुद्धा काय स्पर्शिका खंड आहे. म्हणजेच आता आपण काय करूया, सिद्धता लिहूया. ओ एम किंवा रेख ओ एम वर एक ओ एन या वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. कारण काय, पक्ष. दुसरं, रेख आर एम वर एक आर एन हे स्पर्शिका खंड आहेत. हे पण आपल्याला पक्षामध्ये दिलेलं आहे. म्हणून ओ एम लंब आर एम आणि ओ एन लंब आर एन. कारण काय येईल, करेक्ट, स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. स्पर्शिका त्रिज्या प्रमेय म्हणजेच हा कोन किती आला, 90. हा पण कोन किती आला, 90. ओके. म्हणजेच आपल्याला दाखवता येईल कोन ओ एम आर बरोबर कोन ओ एन आर बरोबर 90 अंश. आता त्रिकोण ओ एम आर व त्रिकोण ओ एन आर मध्ये दोन त्रिकोण दिसतात, ओ एम आर व त्रिकोण ओ एन आर मध्ये. यामध्ये काय काय एकरूप दिसतंय, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या का असतात, एकरूप असतात. म्हणजे कोणत्या, दोन, रेख ओ एम एकरूप रेख ओ एन. कारण का, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. ओ आर दोन्ही त्रिकोणामध्ये आहे. म्हणजेच रेख ओ आर एकरूप रेख ओ आर सामायिक भुजा किंवा सामायिक बाजू. आता या ठिकाणी तिसरा घटक कोणता एकरूप आहे, आपल्याला माहिती आहे स्पर्शिका खंड काय असतात, एकरूप असतात. एम आर एकरूप एन आर हे सुद्धा दाखवू शकता. तुमच्याकडे आणखी एक ऑप्शन आहे, हा कोन सुद्धा तुम्ही घेऊ शकता. इथं तीन तीन कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप होतील. आता बघा मी कोणते, मी ते आर एम आणि आर एन घेतोय. जर मी आर एम आणि आर एन घेतले तर तिन्ही बाजू एकरूप झाल्या, म्हणून हे दोन्ही त्रिकोण बाबा कसोटीनुसार एकरूप होतील. त्यानंतर तुम्ही आणखी एका कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप दाखवू शकता. आता मी ही बाजू घेतली, ओ आर पण घेतलाय. या ठिकाणी तुम्ही हा जर कोन घेतलात, ह्या दोन ओ एम ओ एन घेतलं, ओ आर घेतलं, आणि जर हा दोन्ही कोन घेतले 90 मापाचे, तर हे दोन त्रिकोण कर्णभुजा कसोटीनुसार एकरूप होतील. कळलं. आणखी एका कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप दाखवता येतील. तुम्ही ओ एन घेतलात, हा मधला कोन घेतलात आणि एन आर घेतलात, तर कोणती कसोटी येईल, बा. तुम्हाला एक्झाम मध्ये जे सुचेल त्या पद्धतीने हे दोन त्रिकोण तुम्ही एकरूप दाखवू शकता. आता मी काय घेतोय, एम आर एकरूप एन आर,
रेख MR एकरूप रेख NR, कारण का स्पर्शिका खंडाचे प्रमेय. आता तुम्ही हे जरी नाही घेता तरी हरकत नव्हती, ह्याची काही गरज नव्हती. 2, 3, 4, 5, कारण का याचा आपण उपयोगच केलेला नाही. ओके, तुम्ही डायरेक्ट 1, 2 नंतर डायरेक्ट 3 नंबर याला दिला तरी चालेल इथे. ओके, म्हणजे 90 कोणाचा आपण वापर केलेला नाही. आपण तिन्ही बाजू घेतलेल्या आहेत म्हणून 5, 6 क्रमांक. त्रिकोण OMR कळलंय. आपण तिन्ही बाजू घेतल्या म्हणजे आपली कसोटी बदलेल. जर तुम्ही 90 कोण घेतला तर ते कर्णभुजा कसोटी आली असती. सॉरी, त्रिकोण तिन्ही बाजू एकरूप आहे म्हणजे कोणती कसोटी? बाबा कसोटी. 2 त्रिकोण एकरूप झाले. एकरूप त्रिकोणांचे संगत घटक काय असतात? एकरूप असतात. म्हणजेच कोणते? तर कोण MRO एकरूप कोण NRO, तसेच कोण MOR एकरूप कोण NOR. हे दोघांचं आहे कारण एकरूप त्रिकोणांचे संगत कोण. हे दोन्ही कोण एकरूप झाले म्हणजेच OR दुभाजक आहे. हे दोन कोण एकरूप झाले म्हणजेच OR दुभाजक आहे. म्हणजेच हा OR ह्या दोन्ही कोणांचा दुभाजक आहे. म्हणून जे आपल्याला सिद्ध काय करायचं होतं, म्हणून रेख OR हा कोण MRN आणि म्हणून कोण OR हा कोण MRN आणि MON ह्या दोन्ही कोणांचा दुभाजक आहे. कळलंय? सिद्धता खूप सोपी आहे. समजून घ्या आणि समजून लिहा. उदाहरण 4. त्रिज्या 4.5 सेमी असलेल्या वर्तुळाच्या 2 स्पर्शिका परस्परांना समांतर आहेत, तर त्या स्पर्शिकांमधील अंतर किती हे साकारण लिहा. या प्रश्नाची आकृती दिलेली नाही, मी आकृती काढलेली आहे. हे वर्तुळ, या 2 स्पर्शिका एकमेकांना समांतर आहे. वर्तुळाची त्रिज्या किती? 4.5 आहे. तर काय विचारलंय? हे स्पर्शिकांमधील अंतर किती म्हणजे AB अंतर किती. तुम्ही सहज अंतर काढू शकताय. या ठिकाणी OA त्रिज्या आहे, OB त्रिज्या आहे. OA लंब रेषा L स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. OB लंब रेषा M ही स्पर्शिका आणि ही त्रिज्या म्हणजे 90 झाला. हे दोन कोण 90 आहेत. एकाच बिंदूतून 2 रेषांवरती लंब आहेत. एकाच बिंदूतून 2 रेषांवरती काय लंब आहेत आणि त्या 2 रेषा काय आहेत? समांतर आहेत. ओके, हा बिंदू O मधून रेषा L वरती लंब आहे. O बिंदूतून रेषा M वरती लंब काढलाय आणि 2 रेषा एकमेकांना समांतर आहेत. म्हणजेच बिंदू AOB हे काय असणार? एक रेषीय असणार. हे बिंदू AOB किती? एक रेषीय. जर एक रेषीय असतील तर AB बरोबर काय येईल? OA अधिक OB. बेरीज तुम्हाला करता येईल. 4.5 अधिक 4.5 म्हणजे किती उत्तर येईल? अंतर किती आहे? 9. म्हणजे स्पर्शिकांमध्ये अंतर किती आहे? 9. याचे उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. आकृती काढलेली आहे. उत्तर किती आले? 9. तुम्ही लिहू शकता. OA लंब रेषा L कारण L स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. OB लंब रेषा M कारण स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. ओके, म्हणून आणि रेषा L समांतर रेषा M म्हणून बिंदू OB हे एक रेषीय आहेत. म्हणून AB बरोबर OA अधिक OB म्हणजे किती? 4.5 अधिक 4.5 बरोबर 9. म्हणजे उत्तर किती आले? 9 सेमी. ओके,
अशा प्रकारे आपण सराव संच 3.1 पूर्ण सोडवलेला आहे. थँक्यू.